लक्ष्मणा विना राम पण अधुरा. होय, लक्ष्मणा विना राम पण अधुरा. राजकारणात भावनांना महत्त्व नसते असं म्हणतात, पण नेते भावना आवरत असले तरी कार्यकर्ते मात्र भावनिकच असतात. चालू पावसात खिडकी उघडून आपण बाहेर डोकावत बसतो तेव्हा आपल्याला कितीही मान्य नसलं तरी सत्य हेच की आपण भिजतोच. बाळासाहेबांच्या निधनानंतर आज या घडीपर्यंत ठाकरे बंधू एकमेकांपासून जास्तच दूर झाले. न मिटता येणारं अंतर दोन्ही बाजूला दिसतंय. आता हा प्रश्नच उरत नाही की त्यावेळी कोण चुकलं. होय, आता हा प्रश्नच उरत नाही की त्यावेळी कोण चुकलं, भले कुणीही चुकलं असेल तेव्हा. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा दोन्ही बाजूंनी नवचैतन्यात प्रवास सुरू होता. हिंदू हृदय सम्राट जिवंत होते. हो, आपले हिंदू हृदय सम्राट तेव्हा जिवंत होते. कितीही नाही म्हटलं तरी बाप घरी होता, आधारवड जिवंत होता दोघांचा पण. त्यावेळी आजच्यासारखी परिस्थिती नव्हती. आजची परिस्थिती बिकट आहे. पुढे आड आणि मागं विहीर आणि दोन्हीकडून पण धोका आहे, अशी आजची परिस्थिती आहे. आता कुठे राहिले ते एकमेकांची मापं काढण्याचे दिवस? आता कुठे राहिली आहे एकमेकांना अंतर देण्यासारखी परिस्थिती? आता एक व्हावंच लागतंय आपल्या माणसांसाठी. तुम्ही हेवे दावे विसरून जावा. तुम्ही मान सन्मान राग आकस बाजूला ठेवा. तुम्ही फक्त पाऊल पुढे टाकण्याचं धाडस करा. बाकीचे सगळे महाराष्ट्र बघून घेईल. महाराष्ट्र हितासाठी तुम्हाला एकत्र यायचं आहे हे आठवणीत ठेवा. आज बाळासाहेब असते तर, हा प्रश्नच आहे की आज बाळासाहेब असते तर तुम्ही आणि तुम्हाला मानणारा वर्ग एकटा पडलेला दिसला नसता आणि तुम्हा दोघात वाढलेला अंतराचा तिढा सुद्धा सुटला असता. काय एवढी कठोरता? काय एवढी मोठी चिंतनाची गरज? महाराष्ट्र राज्याचा आधार बनायचं तुम्हाला. लवकर एकत्र या. शिवरायांनी आपल्याला लढायला शिकवलंय. हिमतीने आणि गनिमी काव्याने झुंजायला शिकवलंय. प्रबोधनकार ठाकरे यांचं रक्त आपल्या धमन्यांमध्ये वाहतंय. घ्या लवकर आपसातलं अंतर मिटवून. सगळ्या महाराष्ट्र राज्याचे लक्ष तुमच्याकडेच लागलंय. जीव लावला ज्यांना, ज्यांना धरलं मायेनं जवळ, तेच आज अडचणीत एकटं सोडून काढत आहेत पळ. पण हरकत नाही, मनात कसलीही खंत नाही. आपल्याला एकत्र येऊन बदलायची आहे वेळ. सगळीकडे अंधाराचा मळब जेव्हा दाटतो, लक्षात घ्या, सगळीकडे अंधाराचा मळब जेव्हा दाटतो तोच परिवर्तनाचा एल्गार पुकारण्याचा काळ असतो. तोच परिवर्तनाचा एल्गार पुकारण्याचा काळ असतो. तुम्ही एकत्र या, तुम्ही एकत्र या. जय महाराष्ट्र मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.